स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. पल्लवी सकाळी कॉलेजला जाण्यासाठी रेडी होत असते. ती तिची बॅग भरत असते आणि तिच्या मैत्रिणीशीही बोलत असते. म्हणत असते की आज असं अचानक कसं सांगितलं असेल ग त्यांनी. असं माझं सबमिशन सर्व रेडी आहे, तू तुझं कम्प्लीट कर, उगाच लेट मार्क लागायला नको. ठीक आहे, तू कर पूर्ण, आपण भेटूयात कॉलेजमध्ये. तर म्हणून पल्लवी फोन ठेवते. पल्लवी म्हणते की खरं तर आज मोठ्या काकांना घेऊन हॉस्पिटलमध्ये जायचं होतं. ते खरंच पॅरालाइज्ड आहे की नाही हे चेक करायला. पण आता हे सबमिशन ठीक आहे, आज नाही जमणार मला, पण मी उद्या नक्की जाईल. म्हणून पल्लवी तिची बॅग भरून निघते. इकडे सकाळी सकाळी सर्वजण नाश्ता करण्यासाठी जमलेले असतात. विभावरी मेघनाला म्हणते की मेघना, आज आपली सगळीच गडबड झाली ना. त्यावर शांतनू विचारतो की काय झालं काकी. विभावरी म्हणते की ह्या पोरीने जर आधी सांगितलं असतं तर आम्ही नेहमीप्रमाणे लवकर नसतो उठलो का सगळं करायला. भाकर विचारतो की अरे पण नक्की काय झालं ते आम्हाला कळेल का. एवढ्यातच गीता आणि ज्योती खाली येतात. विभावरी म्हणते की या पोरींना लवकर नाश्ता करून घ्या. ज्योती म्हणते की नाही आई, आज खूप उशीर झालाय, मी काहीतरी कॅन्टीनमध्ये खाऊन घेतो ना आम्ही. तेव्हा शांतनू पुटपुटतो की फक्त यांना निमित्त हवं असतं. त्यातच पल्लवीही खाली येते. पल्लवी म्हणते की आता मीही निघते. गीता, ज्योती, मी तुमच्यासोबतच येते. तेव्हा ज्योती मात्र तोंड वाकडं करते. गीता म्हणते की ठीक आहे, चालेल. शांतनू म्हणतो की आता काकींनी एवढं खायला केलंय तर खाऊन जा ना, तसंच का चाललेत आणि एवढी धावपळ कसली. त्यावेळी पल्लवी म्हणते की अहो शांतनू, आजच्या आज सगळे प्रोजेक्ट सबमिट करायला सांगितलेत. ग्रुपवर तसा मेसेजही आला होता, म्हणून धावपळ झाली आमची. खरं तर सबमिशन उद्या होतं, पण आज असं अचानक का सांगितलं ते कळलंच नाही. शांतनू म्हणतो की पण असं कसं, थांब मी कॉल करतो. त्यावेळी विनायक शांतनूला थांबवतो आणि म्हणतो, अरे मुलं किती अलर्ट आहेत हे बघायचं असेल. टेस्ट घेणार असेल स्टुडंटची. काही जण तर शेवटच्या क्षणापर्यंत निवांत असतात, त्यांना जागा करायचं असणार. तेव्हा शांतनू म्हणतो की हो, आपल्या ज्योतीसारखे. आणि मग त्या तिघीही तिकडनं निघतात. तर इकडे मोठे काका बसलेले असतात. मोठी आई पॉइझनची बॉटल घेऊन येते. तेव्हा मोठे काका म्हणतात की अगं सुपर्णा, काय हे ठेव तिकडे लांब, तुझा विचार तरी काय आहे नक्की. मोठी आई म्हणते की अहो असे घाबरताय काय आणि अशी उतावळेपणाची प्रतिक्रिया देऊ नका बरं. बाटली आहे ना. तेव्हा मोठे काका म्हणतात की नाही नाही नाही, मी असं काहीही घेणार नाही, असं वेडवाकडं काही पण वागू नकोस. मग मला ते घर नको, संपत्ती नको, काहीही नको. काहीतरी तुला ते स्वतःच्याच घशामध्ये घालायचं होतं ना. बघ, तुम्हाला बाकी काहीही सांग, पण मी हे अजिबात करणार नाही. मला माझा जीव हवाय. मोठी आई म्हणते की शांत व्हावं, गप्प बसा. हे जहाल विष नाहीये. हे विष घेतल्यावर कोणाचाही जीव जाणार नाही. फक्त तोंडातून थोडासा फेस येईल आणि चक्कर आल्यासारखं वाटेल. काका म्हणतात खरं सांगतेस. तेव्हा मोठी आई म्हणते की 100 प्रश्न विचारून खात्री करून आणलंय मी, त्याने आपल्याला काहीही होणार नाही. मोठे काका म्हणतात की अहो रे, अरे पण मी म्हणतोय की विषाची परीक्षा का घ्यायची, आपल्याला खरंच काय झालं तर. मोठी आई म्हणते की मी तुम्हाला इतकं खात्रीने सांगते ना, तरीही तुमचा विश्वास बसत नाही. मी सांगते ना तुम्हाला, हे प्रभावी विष नाहीये, आणि काहीही त्रास होणार नाही, तुम्ही जरा शांत राहा, मी विनायकला फोन करते. मोठी आई विनायकला फोन करते आणि सांगते की विनायक, आज शेवटचा घाव घालायचं ठरवलंय आणि त्यासाठी आम्हाला तुझी मदत लागणार आहे. विनायक विचारतो की आता ह्यावेळी काय करायचं ठरवलंयस तू. मोठी आई सांगते की आज आम्ही विष घेतल्याचं नाटक करणार आहोत. आज कोणत्याही परिस्थितीत पल्लवी इथे यायलाच हवी. विनायक म्हणतो की आई, अगं अशा कल्पना कशा येतात तुमच्या डोक्यात कोणाच ठाऊक. कशासाठी हे सर्व, आणि पल्लवी काय येईल परत तिकडे. मोठी आई म्हणते की ती तर येणारच नाही, तू तिला पाठव. कॉलेज सुटल्यावर तिला आमच्या घरी पाठवून दे. बघ, तिला काय सांगायचं ते तू ठरव. आता आमच्यावर अशी परिस्थिती आली म्हटल्यावर तिला पाझर नक्की फुटेल. विनायक म्हणतो की अगं आई, पण मी काय म्हणतोय ते तर ऐक. तेव्हा मोठी आई म्हणते की ठरलं म्हणजे ठरलं, मी आता तुझ्या फोनची वाट बघते, ठेवते मी फोन. त्यावेळी विनायक मनात विचार करतो की बघ बघ, तू वाटच बघ, पल्लवी आज तिकडे फिरकणार सुद्धा नाही, कारण आज मी तिला कॉलेजमध्येच अडकवून टाकलंय. मोठी आई विचारते की अरे विनायक, पाठवतोयस ना पल्लवीला. तेव्हा विनायक म्हणतो की हो, मी पाठवतो आणि तुला फोनही करतो. मोठी आई म्हणते की गुणी आहे माझा मुलगा, असं म्हणून फोन ठेवते. इकडे विनायक म्हणतो की विष घ्यायचं नाटक म्हणे. करा, अजून काय नाटकं करायची ती सगळी करा, पल्लवी काय आज तिकडे यायची नाही. तर इकडे पल्लवी कॉलेजमधून बाहेर आलेली असते. ती म्हणते की सबमिशनचं काम तर झालं व्यवस्थित माझं,
अजून वेळ आहे माझ्याकडे. मोठ्या काकांना नक्की काय झालंय हे शोधण्यासाठी वेळ आहे माझ्याकडे. आणि मग पल्लवी डॉक्टरांना फोन करते. इकडे विनायक विचार करत असतो की आईचे सगळे प्लॅन मी आता हाणूनच पाडणार. पल्लवी तर सबमिशनमध्ये अडकली. तुम्ही करा विष घेण्याचे नाटकं. पल्लवी डॉक्टरांना घेऊन मोठे काका आणि मोठ्या आईकडे चाललेली असते. ती डॉक्टरांना म्हणते की डॉक्टर, मला माहिती आहे तुम्ही खूप बिझी असता. तरीसुद्धा मी असा अचानक फोन करून सुद्धा तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात. खरंच थँक्यू सो मच. त्यावर डॉक्टर बोलतात की ते आमचं कर्तव्यच आहे आणि पेशंटसाठी आम्हाला हे करावंच लागतं. पल्लवी म्हणते की खरं तर पेशंट म्हणजे माझे सासरे आहेत. सांगत होते की त्यांना पॅरालिसिस झालाय, पण तुम्ही एकदा तपासलं तर बरं होईल. नाही म्हणजे खरंच पॅरालिसिस झालाय की वेगळा काही प्रॉब्लेम आहे. आणि जर खरंच पॅरालिसिस झाला असेल तर तो कुठल्या स्टेजला आहे आणि काय ट्रीटमेंट घेता येईल हेही सांगू शकता. त्यावर डॉक्टर म्हणतात की हो, ते चेक केल्यावरच कळेल. मोठे काका इकडे म्हणत असतात की आपण यावर पुन्हा विचार करूयात. मोठी आई म्हणते की विचार करण्यासाठी आपल्याकडे अजिबात वेळ नाहीये आणि हे जे मी काही ठरवलंय ते आजच व्हायला हवं. पल्लवी आता इथे यायलाच हवी. असं म्हणून मोठी आई खिडकीजवळ जाते आणि खिडकीतून बघते तर पल्लवी आणि डॉक्टर घराकडेच येत असतात. मोठी आई मोठ्या काकांना म्हणते की विनायकने काय गोंधळ घातलाय कोण जाणे, आपण घेऊन टाकूयात. मोठे काका नाही नाही म्हणत असतात, परंतु मोठी आई काय ऐकत नाही. ती स्वतः घेते आणि मोठ्या काकांना देखील जबरदस्तीने ते विष देते. पल्लवी आणि डॉक्टर जेव्हा घरामध्ये जात असतात तेव्हा एक माणूस बाहेर पेपर वाचत बसलेला असतो. तो संशयास्पद दोघींकडे बघत असतो. कदाचित तो विनायकचा माणूस असू शकतो. इकडे पल्लवी जेव्हा डॉक्टरांना घेऊन मोठी आई आणि मोठ्या काकांकडे आलेली असते तेव्हा मोठी आई आणि मोठे काका दोघंही बेशुद्ध अवस्थेत असतात. पल्लवी त्यांना आवाज देते, मोठी आई मोठे काका असं बोलते, परंतु ते काहीच रिस्पॉन्स देत नाही. आणि मग बाजूला पडलेली विषाची बाटली पल्लवी बघते आणि खूप पल्लवी डॉक्टरांना सांगते की या दोघांनी कदाचित विष घेतलंय. आणि मग तो बाहेर बसलेला माणूस पटकन सर्व लोकांना गोळा करतो आणि म्हणतो की बघा काका काकूंनी विष घेतले, त्यांना काय होतंय. सर्व माणसं तिथे जमा होतात. मोठ्या काकांना सावरतात, मोठ्या आईला सावरतात. डॉक्टर म्हणत असतात की तुम्ही सर्वजण शांत व्हा, प्लीज मला माझी ट्रीटमेंट करू द्या. डॉक्टर सांगतात की पल्लवी यांनी नुकतंच विष घेतलंय असं दिसतंय. डॉक्टर सांगतात की पल्लवी तू ह्या सर्वांना घेऊन बाहेर जाऊ दे, इथं फक्त 2-3 माणसं असू देत, त्याला ट्रीटमेंट करू देत. मग सर्वजण बाहेर जातात. तर इकडे शांतनू कॉलेजमधून आलेला असतो. तेव्हा शांतनू विभावरीला म्हणतो की गुड इव्हिनिंग काकू. विभावरी म्हणते की थांब, मी तुझ्यासाठी चहा बनवते. तेव्हा शांतनू म्हणतो की तू कशाला, पल्लवी आहे ना. विभावरी सांगते की पल्लवी तर अजून आलीच नाहीये घरी. शांतनू म्हणतो की मला वाटलं ती घरी आली आहे. तेव्हा विभावरी म्हणते की आज ते काहीतरी कॉलेजमध्ये सबमिशन होतं ना. तेव्हा शांतनू म्हणतो की हो, मी विसरलोच होतो. तेवढ्यातच गीता आणि ज्योती तिथे येतात. तेव्हा ज्योती शांतनूजवळ बसते आणि म्हणते की आई मला एक कॉफी कर, मी सॉलिड थकली आहे. शांतनू म्हणतो की का, तू बांधकामाच्या साईटवर पोती उचलायला गेली होतीस का. तेव्हा ज्योती म्हणते की ए ब्रो, आता नको ना यार, मी खूप थकली आहे. तेव्हा शांतनू म्हणतो की आयुष्यात पहिल्यांदा अभ्यास केल्यावर असंच होतं. विभावरी म्हणते की बरं ठीक आहे, मी तुमच्यासाठी चहा कॉफी आणि खायला काहीतरी करते. शांतनू विचारतो की बरं तुमची वहिनी कुठे आहे. ती म्हणते गीता म्हणते की दादा, तिला अजून उशीर होणार आहे. सेकंड इयरच्या मुलांचं सबमिशन बाकी होतं ना, खूपच गर्दी होती. तेव्हा शांतनू म्हणतो की ठीक आहे. ज्योती म्हणते काय ठीक आहे, हे काय अशी सबमिशनची अचानक नोटीस, किती धावपळ झाली माझी सकाळपासून. ओके, हे तुमचं कॉलेज. शांतनू म्हणतो की काय, तुमचं कॉलेज. असं म्हणून शांतनू ज्योतीच्या मागे लागतो. तर इकडे पल्लवीने सर्व लोकांना बाहेर काढलेलं असतं. पल्लवी म्हणत असते की प्लीज तुम्ही बाहेर जा. तेव्हा त्यातली एक बाई म्हणते की आज आठवण आली का तुम्हाला तुमच्या नातेवाईकांची, कुठे होतात इतके दिवस तुम्ही. माणूस सांगतो की त्यांचे रोज खायचे हाल होत होते, मी हे सर्व बघितलंय. काय वहिनी. तेव्हा ती बाई म्हणते की हो, मी कितीतरी वेळा डबा बनवून दिलाय त्यांना. काहीच वाटत नाही का तुम्हाला आईवडिलांना असं वाऱ्यावर सोडताना. असं आहात की कोण आहात तुम्ही. पल्लवी म्हणते की अहो असं का बोलताय तुम्ही, ऐकून घ्या जरा, आमचं लक्ष होतं त्यांच्याकडे. तेव्हा तो मगाशी बाहेर असलेला माणूस म्हणतो की अहो तुम्ही काय करत होता, दुखलं खुपलं तर आम्हीच बघत होतो त्यांना. खरं तर तो विनायकचा माणूस नसून मोठ्या आईने आणि मोठ्या काकांनीच त्याला बाहेर बसवलेलं असतं. बाई म्हणते की त्यांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलं, तुमच्यासाठी खस्ता खाल्ल्या कशासाठी, त्यांना तुम्ही बाहेर काढावं म्हणून. एक माणूस म्हणतो की स्वतःच्या आईबापाचे हाल करणारे उलट्या काळजाची माणसं आहेत ही. पल्लवी म्हणते की अहो प्लीज असं का बोलताय तुम्ही.
हे बघा असं काहीच नाहीये, पण या क्षणी मी तुम्हाला नाही सगळं समजावून सांगू शकत. पल्लवी म्हणते की मी तुम्हाला विनंती करते, प्लीज तुम्ही शांत राहा. त्यातला एक माणूस म्हणतो की का शांत राहू? आज जे काही झालंय त्याला फक्त तुम्ही जबाबदार आहात. तर इकडे शांतनू त्याच्या रूममध्ये असतो आणि तो पल्लवीबद्दल विचार करत असतो. तो विचार करतो की पल्लवी अजून का नाही आली आहे? ती कुठे अडकली असेल का? शांतनू कॉलेजमध्ये फोन लावून विचारतो की काही स्टुडंट वगैरे लायब्ररीमध्ये थांबले आहेत का? तिकडनं नाही उत्तर येतं. शांतनू विचार करू लागतो की सबमिशन तर केव्हाचंच झालंय, मग पल्लवी अजून कशी नाही आली? ज्योतीसुद्धा आली आहे, शर्वरीला विचारू शकतो. शांतनू शर्वरीला विचारतो की हा शर्वरी, तू कॉलेजमध्ये आहेस ना? बरं मला सांग, पल्लवी आहे का तुझ्यासोबत? "काय? ती केव्हाच गेली आहे. बरं बरं ठीक आहे, मी ठेवतो, सहजच विचारलं." असं म्हणून शांतनू फोन ठेवतो. शांतनू पुन्हा विचार करू लागतो की ही तर फोन पण घेत नाहीये, कुठे गेली असेल? तर इकडे बाकीचे माणसं पल्लवीला म्हणत असतात की हे बघा, तुम्ही कितीही श्रीमंत असला तरी तुम्हाला बाकीचे पाप पचवता येणार नाही. पोलिसांना फोन करा. असं म्हटल्यावर एक माणूस लगेच पोलिसांना फोन करायला जातो. पल्लवी म्हणते की अहो दादा, यामध्ये पोलिसांचा काय संबंध आहे? परंतु त्या माणसाने तोपर्यंत पोलिसांना फोन लावलेलाही असतो. तर डॉक्टर बाहेर येतात. पल्लवी विचारते की डॉक्टर ते ठीक आहेत ना? तेव्हा डॉक्टर म्हणतात की विषाचा जास्त प्रभाव झालेला नाहीये, तर ते ठीक आहेत. बघ पल्लवी, हे तुझे सासू सासरे असं म्हणाली होतीस ना? पल्लवी, ते तुमच्यातले इंटरनल वाद जे आहेत ते मला माहीत नाहीत, पण अशा माणसांना घराबाहेर काढणं योग्य नाही. या वयात शरीर थकलेलं असतं आणि जास्त कष्ट झाले की आणखी त्रास होतो. तून मनही थाऱ्यावर नसलं की परिस्थिती आणखी बिघडते. या वयात त्यांनी त्यांच्या कुटुंबासोबत असायला हवं. त्यांची मानसिक स्थितीही बरोबर नाही आणि जवळ पैसाही नाही. त्यालाच कंटाळून त्यांनी हा आज टोकाचा निर्णय घेतला. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, पल्लवी मोठी आई आणि मोठ्या काकांना म्हणते की तुम्ही दोघांनी जो आत्महत्येचा प्रयत्न केला ते अतिशय चुकीचं होतं. म्हणूनच आता तुम्ही इथं अजिबात राहू शकत नाही, तुम्हाला माझ्याबरोबर घरी यावं लागेल. असं म्हटल्यानंतर मोठी आई आणि मोठ्या काकांना मोठा आनंद होतो. पल्लवी मोठ्या आईला आणि मोठ्या काकांना सूर्यवंशी कुटुंबामध्ये घेऊन आलेली असते. दाराशीच असताना शांतनू ते बघतो. शांतनूला प्रचंड राग येतो. शांतनू म्हणतो की पल्लवी, तू तिथेच थांब आता. शांतनू बरोबर घरातील सर्वांनाही मोठा धक्का बसलेला असतो. तर मित्रांनो, कालच्या भागात कमेंट करणारे आपले दर्शक होते बिनी, कल्याणी रणावरे, विजय यादव, विजू मेहेंदाळे, कल्याणी रणावरे, शुभांगी झांबरे, दीपाली बाजरे, सुमन धेंडे, ज्योती पाटील, आनंद जोगालेकर, तेजस्विनी मुसाले, ज्योत्स्ना मोरे, भार्गवी राजवैद्य, हर्षाली मोरे, अश्विनी मुंडे, दत्ता काळे, अपर्णा मायेकर, मंजू कुलकर्णी, अनिता जानोलकर, अजय वाकचौरे, संजीवनी कोलगे, रत्ना मोहाड, तेजस्विनी मुसाले, मुकुंद कुलकर्णी, महेंद्र कांदे, ऑलराउंडर, गीता चंदेर, प्रज्ञा, पूजा चौधरी, शोभा जाधव, दर्शना, मंदा खरे, सुशांत जगनम, बिनी, शालिनी सालवणकर, स्नेहल शेलार, ज्ञानू, बीना परांजपे, गीता चंदेर, धनश्री देशमाने, अनिता पवार, मुकुंद कुलकर्णी, सविता नावेकर, योगेश मेश्रम, योगेश पाटील, शैला मांडगे, सोन्या मर्डाने, अर्जुन खाडे, आकाश जाधव, अविनाश दहाले, बेबी, रवी कवडे,